मंडळी नमस्कार, मी रवी देसाई. माझ्या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. खर तर शारदीय नवरात्र उत्सव कालपासून सुरुवात झाली तालुक्यामध्ये. आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की हे ते देवी पद्मावतीचं मंदिर आहे. दौंड पासून साधारणतः 10 ते 15 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. गिरीम गावात वसले, दौंड तालुक्यातील गिरीम गाव आहे. या निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर वसलेले आहे. तर या ठिकाणी आपण जाणार आहोत. मी आता उभा आहे दौंडच्या उड्डाण पुलावर, जो की रेल्वेचा उड्डाण पूल आहे. दौंडच्या 2 भागात जोडणारा हा महत्वाचा पूल आहे. इथून साधारणतः 10 किलोमीटरच्या अंतरावर गिरीमची ही देवी पद्मावती बसलेली आहे. तर याच ठिकाणी आपण जाऊयात आणि पाहूयात या नवरात्रात या गिरीमच्या देवीजवळ काय काय कशा पद्धतीनं कार्यक्रम होतात, उत्सव होतात. चल तर मग जाऊयात आपण गिरीमच्या पद्मावती देवीला आणि पाहूयात. मंडळी नमस्कार. गिरीम गाव हे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात वसलेले आहे. हे गाव दौंड पासून साधारणतः 10 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव निसर्गरम्य परिसरात वसलेले असून याच गावात देवी पद्मावतीचे सुंदर आणि पुरातन मंदिर आहे. गावात पोहोचल्यानंतर ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांच्या मदतीने आम्ही देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. मंडळी मगाशी दौंड मध्ये म्हणल्याप्रमाणे की गिरीम गावात म्हणजे जे निसर्ग रम्य वातावरणात वसलेलं जे गिरीम गाव आहे, तिन्ही बाजूनी डोंगर आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गाव. आणि याच ठिकाणी जे पद्मावती देवीचं मंदिर आहे ते की फार कमी जणांना माहित आहे की हे मंदिर या सुंदर गावामध्ये वसलेलं आहे. तर आता आम्ही त्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे. तुम्ही या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही माझ्या मागे पाहू शकताय, बारो आहे. ही बारो पूर्वीच्या काळी इथं म्हणजे गावकऱ्यांकडून सांगण्यात आलं की या ठिकाणी काही लोकवस्ती होती. त्या लोकवस्तीचं सगळं जे काही पाण्याचा पुरवठा आहे तो पुरवण्यासाठी ही बारो आहे. याला जोडून दुसरी एक फार पुरातन मंदिर आहे. कालांतराने गावकऱ्यांनी मिळून या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे या बाजूला. आणि ही बारो संपल्यानंतर अजून एक या ठिकाणी छोटा आड आहे. याला जोडून म्हणजे इथं पाण्याची कमतरता बिलकुल भासणार नाही. हे खरं तर जुन्या लोकांनी केलेली ही व्यवस्था आहे. पूर्वीच्या काळी पाण्याची व्यवस्था अतिशय उत्तम असायची. याचं उत्तम उदाहरण या गिरीम गावच्या ग्रामस्थांनी जपलेलं आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य पण आहे की इथं जुनी कदाचित दौंड तालुक्यात पद्मावती देवीचं एकच मंदिर असावं माझ्या माहितीप्रमाणे. दुसरं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की दौंड तालुक्यात दुसरं पद्मावतीचं किंवा देवीचं मंदिर असेल. पण सध्या तरी माझ्या माहितीप्रमाणे गिरीम मध्ये एकमेव मंदिर आहे. इथं याच ठिकाणी ह्या 2 विहिरींना लागून एका ठिकाणी बारो मोठा आहे आणि याच्याच बाजूला दुसरी एक आड आहे पाण्याचा. तो आडही तुम्ही पाहू शकताय. म्हणजे गावाला या ठिकाणी वसलेल्या गावाला पाण्याची कमतरता भासू नये हे या गावाचं कदाचित जुन्या लोकांचा उद्देश असावा. तर मग आपण आतमध्ये जाऊयात, देवीचं दर्शन घेऊयात आणि इथले ग्रामस्थ, इथल्या काही आख्यायिका सुद्धा आहेत त्या सुद्धा आपण पाहूयात. आणि देवीचा कशा पद्धतीने नवरात्राचा कार्यक्रम चालतो याची सुद्धा माहिती आपण येथील पुजाऱ्यांकडून, ग्रामस्थांकडून पाहून घेऊया. चला तर मग. बारो आहे, जेणेकरून मंदिरात काही कार्यक्रम झाले किंवा काही अन्नदान झाले, भंडारा झालं, त्या दृष्टीने पाण्याची ही इथं मुबलक व्यवस्था आहे. सध्या अजूनही या ठिकाणी अन्नदान होत असेल त्यालाही हेच पाणी वापरण्यात येतं. पाणी फार जपलेलं आहे. स्वच्छताही या ठिकाणी ग्रामस्थांनी उत्कृष्टरित्या जपलेली आहे. यातून हेच कळतं की गावाचा एकोपा फार चांगला आहे. या तुम्ही आतमध्ये आल्यानंतर एका बाजूला शंभू महादेवाची पिंड आहे, तुम्ही पाहू शकता.
देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यावर पोहोचलो। या कलशाच्या घुमटामध्ये एक विशिष्ट पद्धतीची गोलाकार जागा पाहायला मिळाली। कदाचित याच ठिकाणी मंदिराचे सामान ठेवण्याकरता केलेली असावी किंवा या ठिकाणी बसून ध्यान साधना देखील केली जात असावी अशी ही जागा आहे। मंदिराच्या गाभाऱ्यावरून आजूबाजूचा परिसर अतिशय विलोभनीय असा दिसतो। यानंतर मंदिराचे पुजारी क्षीरसागर काका गुरु यांच्याकडून आम्ही येथील होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती जाणून घेतली। मी गिरीमगावचे पुजारी आहे अशोक महादेव क्षीरसागर। या पद्मावतीच्या मंदिरामध्ये घटस्थापना होती। घटस्थापनात पहिल्या दिवसापासून ते 10 दिवस फार मोठा कार्यक्रम साजरा केला जातो। या ठिकाणी 10 दिवसाच्या 10 साड्या नेसवल्या जातात देवीला आणि या ठिकाणी संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम भरपूर होतो। या ठिकाणी देवीचे गाणे हे भरपूर होतात आणि ग्रामस्थ भरपूर तऱ्हेने या ठिकाणी येतात। असे हे गिरीमगावचे मंदिर फारच सुंदर आणि विलोभनीय आहे। मंदिर परिसर पाहून झाल्यानंतर हे पद्मावती देवी सर्वांना सुखाचं ठेव असं म्हणून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो। सदरची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्याही परिसरात काही अशी पुरातन मंदिरे असतील तर कळवा, आम्ही नक्कीच येण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।